गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या। कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट। 5,000चे भरपूर डिस्काउंट, कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा। पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 3 बत्ती रोड। संपर्क 92 97 97 50 00। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजीतील गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा। LED टीव्ही, फ्रीज, मोबाईल, लॅपटॉप, मोबाईल ॲक्सेसरीज, वॉशिंग मशीन, होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण। एक वेळ अवश्य भेट द्या। संपर्क 96 23 26 22 07 आणि 92 73 73 53 53। इचलकरंजी सांगली कोल्हापूर रोडवर नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महालक्ष्मीच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या प्रथमेश जाधव व त्याचा मित्र शुभम निंबाळकर यांना दूध संघाच्या टँकरने धडक दिली। या अपघातात ते दोघे जण जखमी झालेत। याची तक्रार शुभम निंबाळकर राहणार गणेशनगर यांनी हातलंगडे पोलिसात दिली। शुभम निंबाळकर याला मागून येणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या टँकरने हेरले येथे धडक दिल्यामुळे निंबाळकर याला गंभीर दुखापत झाली। त्याच्यावर सध्या कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पोलिसांनी हा टँकर ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली। इचलकरंजी शहरासह महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू आहे। कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी जिल्ह्यातून हजारो नागरिक पायी जात असतात। इचलकरंजी शहरातील गणेशनगर परिसरातील 10 ते 15 जण काल संध्याकाळच्या सुमारास कोल्हापूरच्या दिशेने जात होते। कोल्हापूर सांगली रोडवर हेरले गावानजीक रात्री 1:15च्या सुमारास शुभम निंबाळकर व त्याचे अन्य 10 ते 15 साथीदार पायी चालत जात असताना मागून येणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या टँकरने त्यांना जोराची धडक दिली। या धडकेमध्ये शुभम निंबाळकर याच्या डोक्याला जबर दुखापत झाली। त्याच्या मित्राने त्याला कोल्हापूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं। त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। गाडी चालक महादेव कांबळे याला टँकरसह पोलिसांनी ताब्यात घेतले। यामध्ये पोलिसांनी दुधाने भरलेला टँकर जप्त करत असताना सुद्धा रात्री हा टँकर खाली करण्यासाठी टँकर पुन्हा गोकुळ दूध संघाकडे पाठवला होता। पुन्हा टँकर पोलिसांनी जप्त केला की नाही हे समजू शकलं नाही। हातलंगडे पोलिसांचे नेमकं चाललं तरी काय? एखादा अपघात झाल्यानंतर एखादे वाहन जप्त केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसारच वाहन सोडलं जातं, पण रात्रीच्या सुमारास पोलीस ठाण्यामध्ये दूध संघाचा टँकर आहे, वरून आमच्यावर दबाव आहे, त्यामुळे आम्हाला टँकर सोडावा लागेल असं प्रत्युत्तर निंबाळकर कुटुंब व मित्र परिवाराला पोलिसांकडून सांगण्यात आलं। वरिष्ठांचा दबाव आमच्यावर आहे असे पोलीस सांगत होते, त्यामुळे टँकर पाठवण्यासाठी हातलंगडे पोलिसांना कोणाचा दबाव होता हे समजू शकलं नाही। एखाद्या गरिबाने कोणाला जर धडक दिली असती तर त्याची गाडी मात्र पोलिसांनी सोडली नसती, पण एका मोठ्या दूध संघाचा टँकर असल्यामुळे पोलिसांनी सोडला की काय अशा चर्चेला उधाण आलंय। हातलंगडे पोलीस ठाण्याच्या वर्तुळामध्ये बोललं जातंय। या घटनेची व अपघाताची नोंद हातलंगडे पोलीस ठाण्यात झाली।